नमस्कार, मी संदीप राजगोळकर. काही वेळापूर्वी राज्यातल्या सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निकाल खरं तर जाहीर झाला आणि प्रामुख्यानं मी या एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातलं चित्र कसं होतं, कशा पद्धतीने निकाल लागला हे 13 एकूण नगरपालिका नगरपंचायती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत्या आणि 13 पैकी 4 नगरपालिकांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं वर्चस्व मिळवलेलं आहे. 2 नंबरचा पक्ष ठरलेला आहे भाजपला 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची जी आहे त्यांना 2, जनसुराज्य शक्ती पक्ष जो विनय कोरे यांचा आहे त्यांना 2 आणि काँग्रेसला 2 अशा पद्धतीनं पक्षीय हे जे यश आहे ते कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं. याचाच अर्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या पक्षांना कोणत्याही नगरपालिका किंवा नगरपंचायतीवर आपला झेंडा फडकवता आलेला नाही. आता पाहूयात नगराध्यक्षपदी कोण नेमकं विराजमान झालेलं आहे. मुरगुडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सुहासिनी देवी पाटील यांची निवड झालेली आहे. हातकणंगलेमध्ये शिवसेनेच्या म्हणजे एकनाथ शिंदे यांचे 4 पहिल्यांदा मी सांगतो. मुरगुडमध्ये सुहासिनी देवी पाटील, हातकणंगलेमध्ये अजित पाटील, जयसिंगपूरमध्ये संजय पाटील आणि कुरुंदवाडमध्ये मनीषा डांगे हे 4 आता नगराध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत त्या 4 शहरांचा. तर भाजपची जी सत्ता आलेली आहे चंदगड, आजरा आणि हुपरी या ठिकाणचं सांगतो. चंदगडमध्ये सुनील कानेकर, आजऱ्यात अशोक चराटी आणि हुपरीमध्ये मंगलराव माळगे हे आता नगराध्यक्षपदाचा कारभार सांभाळणार आहेत. पेठ वडगावमध्ये काँग्रेस आणि स्थानिक आघाडी यांची एक आघाडी होती आणि त्यामध्ये विद्या पोळ या आता नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. तर शिरोळमध्ये योगिता कांबळे या नगराध्यक्ष म्हणून आता काम पाहणार आहेत. गडहिंग्लजमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश तुर्बतमठ हे कारभार पाहतील. तर कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या सविता माने या नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या आहेत. तर मलकापूरमध्ये जनसुराज्याच्या 2 जागा आलेल्या आहेत, त्यापैकी मलकापूर आणि पन्हाळा. मलकापूरमध्ये रश्मी कोटावळे आणि पन्हाळ्यामध्ये जयश्री पवार या आता नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नगराध्यक्षपदाचा कारभार जे आहेत त्या पाहणार आहेत. आता पाहूया पक्षीय बलाबल कसं होतं. सुरुवातीला मी हातकणंगल्यातलं सांगेल. हातकणंगल्यामध्ये भाजपला 5, काँग्रेसला 5, भाजपला 2, शिवसेनेला 6, शिवसेना युबीटीला 1, अजितदादांच्या राष्ट्रवादीला 0, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 0, मात्र अपक्ष 3 असं बलाबल हातकणंगले नगरपालिकेमध्ये पाहायला मिळतंय. हुपरीमध्ये पाहायला गेलं तर नगराध्यक्ष तर भाजपचाच झाला. भाजपला 15 जागा मिळालेल्या आहेत हुपरीमध्ये. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 4 तर मनसेला 2 जागा. म्हणजे मनसेनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत खातं उघडलेलं आहे असं म्हणता येईल. मुरगुडचा विचार केला तर मुरगुडमध्ये शिवसेनेला 13, एकनाथ शिंदेची शिवसेना 13, भाजपला 3 आणि राष्ट्रवादीला 4 जागांवर समाधान मानावं लागलंय. वडगावमध्ये काँग्रेस म्हणजे जी स्थानिक आघाडी होती यादव आघाडी आणि काँग्रेस यांना मिळून जवळपास 15 जागांवर यश मिळालं आहे. तर जनसुराज्य शक्ती पक्षाला 3 आणि भाजपच्या ताराराणी आघाडी जी होती त्यांना 2 जागांवर यश मिळालं आहे. वडगावमध्ये कुरुंदवाड नगरपालिकेचा निकाल पाहायला गेला तर राजर्षी शाहू आघाडीला जवळपास 13 जागा मिळालेल्या आहेत आणि काँग्रेसला 8 जागांवर कुरुंदवाडमध्ये समाधान मानावं लागले. जयसिंगपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला तब्बल 20 जागांवर यश मिळालेलं आहे. तर इतर जी आघाडी होती मग ज्यामध्ये भाजप होती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि जयसिंगपूर विकास आघाडी जी होती त्यांना 5 जागा तर अपक्ष 1 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. गडहिंग्लजमध्ये पाहायला गेलं तर गडहिंग्लजमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 17 जागांवर यश मिळालं. म्हणजे घवघवीत असं हे यश म्हणावं लागेल. जनता दलाला फक्त 3, भाजपला तर फक्त 1 आणि जनसुराज्याला 1 जागेवर समाधान मानावं लागेल. पन्हाळ्याचा विचार केला तर पन्हाळ्यामध्ये जनसुराज्याला 9 जागा मिळालेल्या आहेत. तर जो गट होता, जी स्थानिक आघाडी होती त्यांना 3 जागा मिळाल्या आहेत. भाजपला 2, भोसले गटाला देखील तिथं 2 जागा पन्हाळ्यात मिळाल्या आहेत आणि अपक्ष एकूण 4 नगरसेवक जे आहेत ते निवडून आलेले आहेत. चंदगडचा जर विचार केला, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली होती चंदगडमध्ये भाजपचा नगराध्यक्ष झालेला आहे. मात्र पक्षीय बलाबल समसमान तिथं पाहायला मिळतंय. भाजपला 8 जागांवर यश मिळालेलं आहे. तर उर्वरित जी आघाडी होती त्यांना देखील 8 जागा मिळाल्या आहेत. ज्या आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष होता, अजित पवारांची राष्ट्रवादी होती, त्याचबरोबर मित्र पक्ष होते. म्हणजे आपल्याला माहिती आहे की चंदगड पॅटर्न हा पूर्ण राज्यात चर्चेचा ठरलेला होता, कारण दोन्ही राष्ट्रवादी पहिल्यांदाच चंदगडमध्ये एकत्र आलेली होती आणि अपक्ष देखील 1 नगरसेवक चंदगडमध्ये निवडून आलेला आहे. कागलमध्ये जे राजकीय विद्यापीठ समजलं जातं आणि कोल्हापूरसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या कागलकडे लागलं होतं. कागलमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि समरजित घाटगे हे 1 झाले होते. हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे 1 झाले होते आपल्याला माहित आहे. त्यांच्या आघाडीला 15 जागा मिळालेल्या आहेत आणि राजर्षी शाहू आघाडी जी होती विरोधातली त्यांना 9 जागांवर समाधान मानावं लागले. शिरोळ शेवटची नगरपालिका. शिरोळमध्ये
काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि यादव गट जो होता त्यांना 15 जागांवर यश मिळालं आहे. 15 नगरसेवक त्यांचे निवडून आले आहेत आणि शाहू आघाडी जी होती म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत जी आघाडी झाली होती त्यांना फक्त 3 जागांवर यश मिळालेलं आहे आणि अपक्ष जे आहेत ते 2 नगरसेवक निवडून आले आहेत. एकंदरीतच विचार केला तर जवळपास 13 पैकी 4 जागांवर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे असं म्हणता येईल. त्यामुळे महत्वाचं हेच आहे की या सगळ्या निवडणुकांचा पुढं काय नेमका परिणाम होतो, कारण कोल्हापूरची महापालिका निवडणूक आहे आणि त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक देखील असणार आहे. पण एक गोष्ट सांगतो की या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजपसाठी ही निवडणूक कशी महत्वाची असेल तर विधान परिषदेच्या जवळपास 23 जागा या सध्या रिकाम्या आहेत. म्हणजेच आमदार नव्यानं निवडून जे नव्यानं निवडले जे जाणार आहेत त्यांची संख्या आहे 23 आणि त्यातल्या जवळपास 18 जागा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळं ज्यावेळेला या सगळ्या निवडणुका पार पडतील, मग आता नगरपालिका नगरपंचायत पार पडलेले आहे, आगामी महापालिका निवडणुका असतील आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या ज्या निवडणुका आहेत त्या सगळ्या निवडणुकांनंतर भाजपकडून आमदारांच्या नियुक्तीचा धडाका लावला जाणार यात मात्र शंका नाही. पण एकंदरीतच काय तर आजच्या या संपूर्ण निकालामध्ये भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेला आहे. अनेक जणांना यश मिळालं, अनेक जणांना अपयश मिळालं. पण बघावं लागेल कोल्हापूर जिल्ह्यातला आजचा हा जर निकाल पाहिला तर आगामी महापालिका निवडणुकीमध्ये कोल्हापूर शहर नेमकं कुणाला कौल देतं आणि त्यानंतरच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये देखील कुणाला कौल देतं हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. धन्यवाद.